शुभ दिवस. नमस्कार मित्रांनो, मी माझ्या कानमंत्रा या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. मी माझ्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या आजाराबाबत मार्गदर्शन करत आहे आणि करतो. आजही मी अशाच एका महत्त्वाच्या आजाराविषयी बोलणार आहे आणि तो आजार म्हणजे गोळ्या औषधापासून कायमची सुटका करायची असेल तर. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नियमित गोळ्या औषधापासून सुटका मिळवण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार आणि मनशांती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. औषध हे केवळ आजार नियंत्रणात ठेवते, पण सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैली आजार मुळापासून संपवते. पहा, दृढ मन हे सर्वात मोठे औषध आहे. जेव्हा मन निरोगी आणि सकारात्मक असते तेव्हा शरीर आपोआप व्याधीमुक्त होऊ लागते. आणि गोळ्या औषधापासून मुक्ती हवी असेल तर आजच चिंता सोडा, सकस आहार घ्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा. तुम्हाला अनुभव येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तेव्हा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. गोळ्या औषधापासून कायमची सुटका मिळवायची असेल तर काय करायचं, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तेव्हा संतुलित आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, तृणधान्ये आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि जंक फूड पूर्णपणे बंद करा. हा 1 नंबर. 2 नंबर, नियमित व्यायाम. दररोज किमान 30 मिनिटे चाला किंवा योगासने तसेच प्राणायाम केल्याने काय होतं, शरीर निरोगी राहण्यास मदत होते. नंबर 3, पुरेशी झोप. दररोज नियमितपणे 7 ते 8 तास झोप घ्या. पूर्ण झोप झाल्याने तुमची पचनशक्ती तर वाढतेच मित्रांनो, एवढेच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर ती पण वाढण्यास मदत होते. 4 नंबर, पाण्याचे सेवन. पुरेसे पाणी प्या. याने तुमच्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडतील. आणि 5 नंबर, ताणतणाव टाळा. यासाठी ध्यान, मेडिटेशन करत राहा. याने मानसिक ताण जर तुम्हाला असेल तर तुमचा मानसिक ताण कमी झाल्याशिवाय राहणार नाही. नियमितपणे जर मित्रांनो तुम्ही संतुलित आहार घेतला, नियमितपणे जर तुम्ही व्यायाम केला, पूर्ण झोप घेतली, 7 ते 8 तास झोप घेतली, शरीराला गरज भागेल एवढे पुरेसे पाणी प्याला आणि नियमितपणे मेडिटेशन किंवा ध्यान करत राहिला तर तुम्हाला तुमच्या आजारापासून किंवा गोळ्या औषधापासून सुटका मिळते. पहा, हे 5 उपाय तुम्ही जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हे उपाय करत असताना यांना काय होते बघा, जर तुमच्या डॉक्टरांनी
तुम्हाला एखाद्या आजारासाठी काही गोळ्या औषधांचा कोर्स दिलेला असतो. मग ते 3 प्रकारचे गोळ्या असतील, 4 प्रकारच्या गोळ्या असतील. त्या गोळ्यांचा कोर्स पूर्ण करा. आणि डॉक्टर याने फरक पडला नाही म्हणून दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ नका. त्याच डॉक्टरकडे पुन्हा जा. याने तुमचाच फायदा होतो. याने तुमचाच फायदा होतो. तुम्हाला डॉक्टर गोळ्या बदलून देतील आणि अशा प्रकारे तुम्हाला 4 प्रकारच्या गोळ्या असतील तर त्या 3 प्रकारच्याही गोळ्या ठेवतील. पण कधी? वरील मी 5 जे उपाय सांगितले ते करत असताना, हा कोर्स गोळ्यांचा चालू असताना हे 5 उपाय करा जे मी आता वर सांगितले ते. तर जर एखादी गोळी तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेवणानंतर खायला सांगितली असेल तर तीच गोळी तुम्हाला दिवसातून एकदाच खाण्यास डॉक्टर सांगतील. आणि दिवसातून एकदा सांगितलेली गोळी असेल तर ती गोळी नंतर तुम्हाला दिवसातून अर्धी खाण्यास डॉक्टर सांगतील. म्हणजे सुरुवातीला 4 प्रकारच्या गोळ्या तुम्हाला लिहून दिल्या असतील आणि तुम्ही वरचे उपाय करत असाल घरगुती तर तुम्हाला 3 प्रकारच्या गोळ्या डॉक्टर देतील. आणि नंतर सकाळ संध्याकाळ असणारी गोळी नंतर तुम्हाला दिवसातून एकच गोळी डॉक्टर खाण्यास सांगतील. तुमचे तज्ञ डॉक्टर, फॅमिली डॉक्टर एवढा फरक पडेल. तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे? तुमचा कोर्स पूर्ण केला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलेला कोर्स पूर्ण केला पाहिजे. आणि डॉक्टरांनी सांगितलेला कोर्स पूर्ण करण्याबरोबर तुम्ही हे काळजी घेतली म्हणजे संतुलित आहार घेतला, नियमितपणे व्यायाम केला, पुरेशी झोप घेतली, पाण्याचे सेवन केले आणि ताणतणाव टाळला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. तेव्हा औषधांचा कोर्स करत असताना ही काळजी घ्या. तेव्हा संतुलित आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, तृणधान्य, पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि जंक फूड बंद करा. दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. पूर्ण झोप झाल्याने पचनशक्ती वाढते मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर ती वाढण्यास मदत होते. पाण्याचे सेवन करा, पुरेसे पाणी प्या. याने तुमच्या शरीरातील जे काही शरीरात विषारी घटक असतील ते लगेवाटे आपोआप बाहेर पडतील. आणि ताणतणाव टाळा, यासाठी ध्यान करत राहा. मानसिक ताण जर तुम्हाला असेल तर तुमचा मानसिक ताण कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ही काळजी घ्या. हा व्हिडिओ फायदेशीर आहे असं मी समजतो आणि तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल. तेव्हा कोर्स पूर्ण करा. एका डॉक्टरचा फरक पडला नाही म्हणून दुसऱ्या डॉक्टर चेंज करण्याऐवजी त्याच डॉक्टरकडे द्या, जेणेकरून ते तुम्हाला गोळ्या औषध बदलून देतील. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इथेच थांबतो. नवीन असाच चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.